सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 50. कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. शिवांश, प्रियाने जशी एंट्री घेतली तसं सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या. तर जुलीचा मात्र जरफडाट होऊ लागला. प्रियाला शिवांशच्या इतकं जवळ बघून तर जयची नजर मात्र प्रियावर रस खिळली होती. जिथे जिथे प्रिया तिथे तिथे जयची नजर तिच्या पिच्छा करायची आणि तशी तशी तिला बघून इकडे त्याच्या शरीरातील आग आणखी भडकायची. आज तर खरंच प्रिया त्याला एखाद्या बार्बी डॉल सारखीच दिसत होती, त्याच्या मनातल्या बेबी डॉल सारखी. त्याने जेव्हाही प्रियाला पाहिलं ती त्याला नेहमी साडीतच दिसली. जेव्हा तो तिला बघायला गेला होता तेव्हा सुद्धा प्रियाने सलवार सूट घातला होता आणि आता तिचं वेस्टर्न कपड्यातलं हे रूप तो पहिल्यांदा बघत होता आणि हे रूप त्याला आणखी वेडावत होतं. आणि म्हणून तो प्रियाला बघत बघत ड्रिंकचे ग्लास खाली करत होता. इकडे शिवांश प्रियासमोर येणाऱ्या प्रत्येकासोबत हसत बोलत भेटत होते. शिवांश प्रियाची ओळख करून देत होता, तर प्रिया सुद्धा शालीनतेने सगळ्यांशी भेटत होती. तिचे ते बोलणे भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जात होतं आणि त्यांच्या ओठावर स्मित हसू देऊन जात होतं. प्रियाला इतक्या शालीनतेने वागताना बघून शिवांशला तर आपल्या बेटूवर जीव ओवाळून टाकावा असा वाटत होता. सोबतच त्याला आपल्या बेटूचा खूप गर्व वाटत होता. पण त्याला काय माहिती की आज त्याच्या बेटूवर काय संकट येणार आहे. कदाचित तिच्या ओठांवरचं हे हसू आज कुणीतरी आपल्या पायाखाली घडणार आहे. मिस्टर शिवांश, युअर वाईफ इज सो ब्युटिफुल. मिस्टर विवेक, जे शिवांशचे बिझनेस पार्टनर होते, ते दूर चिकूसोबत बोलत असणाऱ्या प्रियावर नजर टाकत बोलले. आय नो, थँक यू सो मच मिस्टर विवेक. शिवांश सुद्धा प्रियाला बघत स्मित करत बोलला. अटेन्शन एव्हरीवन. शिवांशचा आवाज तिथे घुमला. तसा आता पर्यंत आवाजाने गजबजलेला तो हॉल अचानक शांत झाला आणि सगळे त्याला बघू लागले. शिवांश तिथे मधोमध हातात माईक घेऊन उभा होता. हॅलो लेडीज अँड जेंटलमेन, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कारण आज माझ्या कंपनीची जी काही पोझिशन आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनेच शक्य झाली आहे. तुम्ही सगळे माझ्या सोबतीला खंबीरपणे उभे राहिलात, म्हणून आज ही सक्सेस मी अचीव करू शकलो आहे. प्रिया, पौर्णिमाजी यांनी येऊन प्रियाला आवाज दिला. एक्सक्यूज मी. समोरच्या व्यक्तीला बोलून प्रिया पौर्णिमाजी यांच्याकडे गेली. प्रिया, या मिसेस परांजपे, आपल्या जुन्या क्लायंट. पौर्णिमाजी आपल्या समोर उभ्या असलेल्या बाईची ओळख करून देत म्हणाले. हॅलो मॅम. प्रिया फार शालीनतेने हात जोडून बोलली. मिसेस जहागीरदार, खरंच मानलं तुमच्या सुनेला. या काळातही इतकी संस्कारी सून मिळणे म्हणजे तुमचं भाग्यच म्हणावं लागेल. मिसेस परांजपे हलकं हसत म्हणाली. तशी प्रियाने लाजून मान घातली. इकडे शिवांश जरी बोलत असला तरी त्याचं आपल्या बेटूकडे बरोबर लक्ष होतं आणि आज तिला असं हसताना बघून त्याला सुद्धा बरं वाटत होतं. नाहीतर 2-3 दिवसांपासून ती घरी किती घाबरून राहत होती हे शिवांशला चांगलंच माहिती होतं.
कारण तिचा तो पडलेला चेहरा बघून त्यालाच वाईट वाटत होतं. पण आज तिचा आनंदी चेहरा बघून शिवांश सुद्धा हॅप्पी होता. वेटर बोलून जयने वेटरला आवाज दिला. तसा एक वेटर त्याच्या समोर येऊन उभा झाला. जयने त्याला काही पैसे दिले आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. पण सर, जर शिवांश सरांना समजले तर? वेटर थोडा घाबरत इकडे तिकडे बघत बोलला. तुला जितकं सांगितलं तितकं कर. त्यासाठीच तुला दुप्पट रक्कम दिली आहे. जय त्याच्यावर चवतारला. तसा तो वेटर खाली मान घालून निघून गेला. तर जयच्या नजरा मात्र आता प्रियाच्या शोधात भटकत होत्या. मॅडम ड्रिंक. वेटर प्रियाजवळ येत बोलला. सॉरी दादा, पण मला नकोय. प्रिया त्याला नकार देत बोलली. तसा तो वेटर घाबरला आणि जयला बघू लागला. तसे जयने त्याला पुन्हा प्रियाला ज्यूस देण्याचा इशारा केला. मॅम, हे तुमच्यासाठी सरांनी पाठवलं आहे, प्लीज घ्या. वेटर पुन्हा बोलला. तर त्याचं ऐकून प्रियाने आपली नजर शिवांच्या दिशेने केली. तर तो तिलाच डोळ्यांनी काय म्हणून विचारत होता. तसे प्रियाने स्माइल करत नकार दिला आणि समोर वेटरकडून ड्रिंकचा ग्लास घेतला आणि ओठांना लावला. तसा तो वेटर निघून गेला. तर तिला ज्यूस पिताना बघून तिकडे जय मात्र विचित्र हसला. व्हॉट हॅपन जय? जुलीचा आवाज कानी पडला. तसा आधी तर जय थोडा दचकलाच. नथिंग जुली, जयने स्वतःला सावरत जुलीला उत्तर दिलं. तशी जुली त्याला संशयाने बघू लागली. आज जयची नजर आणि त्याचं वागणं तिला वेगळं जाणवत होतं. तिने एक वेळ जयच्या नजरेचा पाठलाग केला. तर तिला जयची नजर प्रियावर जाणवली आणि ती गोड हसली. जय प्रियाला कोणत्या नजरेने बघतो आहे हे तिच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. माणसांच्या या असल्या नजरांना ती चांगलंच ओळखून होती आणि म्हणून तर तिला शिवांश वेगळा वाटला होता. कारण जवळ असून सुद्धा शिवांश कधीच तिला बघत सुद्धा नव्हता. आणि जर कधी पाहिलं तर त्याच्या नजरेत ते भाव नव्हते जे यावेळी प्रियाला बघून जयच्या नजरेत होते. एक वेळ जय आणि प्रियावर आपली नजर टाकून जुली गालात हसत तिथून निघून गेली. इकडे प्रियाला आता थोडं गरगरायला येत होतं. तिचं शरीर गरम होऊ लागलं होतं, ज्याने ती वारंवार आपल्या ड्रेसला हात लावून ओढून काढत होती. पौर्णिमाजी आणि राजीवजी कधीचे चिकूला घेऊन घरी निघून गेले होते, कारण चिकू तिथे झोपायला लागला होता. आता ऑफिसचा स्टाफ सुद्धा निघण्यात होता, म्हणून सगळे शिवांशला भेटून जात होते. तर प्रिया तिथे एका कोपऱ्यात होती. तिची अवस्था फार बिकट होत चालली होती. जयने माहिती नाही तिला काय दिले होते, ज्याची नशा तिला आता चढली होती. डोळे अगदी लाल भडक झाले होते आणि स्वतःचे कपडे काढण्याच्या प्रयत्नात तिने आपल्या हातांना अगदी चोडून चोडून लाल भडक केले होते. इकडे जयचे डोळे मात्र बरोबर प्रियावरच होते. तिची ती बिघडत चाललेली अवस्था बघून जयच्या मनात मात्र उकड्या फुटत होत्या. त्याने हातातला ड्रिंकचा शेवटचा घोट घेतला आणि तो प्रियाकडे गेला. काय झालं प्रिया, अशी का करतेस? खूप खूप गरम होतंय. प्लीज प्लीज हेल्प मी. मला मदत कर ना. प्रिया जयची कॉलर
धरत त्याला जवळ ओढत बोलली, बेबी डॉल, मी तुलाच तर मदत करायला आलो आहे. मी तुझी खूप चांगली मदत करेन. जय प्रियाला तसे वागताना बघून मनात बोलला, असा का बघतो आहेस? प्लीज मला मदत कर. मला खूप तहान लागली आहे. प्रिया आपल्या ओठांवरून जे फिरवत बोलली, तर तिची ती अदा बघून जयच्या मात्र घसाच कोरडा पडू लागला आणि त्याला प्रियाच्या त्या गुलाबी ओठांची तहान लागू लागली. आधीच त्याला प्रियाला बघून आग लागली होती. त्यात प्रियाचं असं वागणं त्या आगीत तेल टाकून त्याला आणखी भडकवत होतं. तुला पाणी पाहिजे? जय बोलला. तसं प्रियाने आपला खालचा ओठ बाहेर काढला आणि क्विटली आपली मान खालीवर केली. मग चल माझ्यासोबत, मी तुला पाणी देतो, बोलून जय प्रियाचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागला. प्रिया सुद्धा एखाद्या बावलीसारखी त्याच्या मागे मागे जात होती. इकडे शिवांचं बोलून झालं तसं त्याने प्रियाला शोधायला सुरुवात केली. शिव बेबी, माय शिव बेबी, आय लव्ह यू सो मच. तू मला खूप खूप आवडतोस. अचानक जुली शिवांसमोर आली आणि त्याच्या कोटला आपल्या हातात घेत बोलली. तसा शिवांश थबकला, पण पुढच्या सेकंदाला त्याच्या डोळ्यात राग दाटून आला आणि त्याने जुलीला झिटकारले. जुली, बिहेव युअरसेल्फ. हे काय बोलतेस तू? तुला भान तरी आहे का? शिवांश जवळजवळ जुलीवर ओरडलाच. त्याच्या त्या आवाजाने जुली सुद्धा दचकली. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते बेबी. पहिल्या दिवसापासून तुझी पर्सनॅलिटी, हा ॲटिट्यूड मला खूप आवडतो. जुली शिवांच्या अंगावरून हात फिरवत सेडक्टिव्ह तऱ्हेने बोलली. तिचं तसं वागणं शिवांच्या रागात आणखी भर घालत होतं. त्याच्या हाताच्या मुठी घट्ट होत होत्या आणि त्याच्या कपाळावर शिर उमटत होती. जुली, तू शुद्धीत नाहीस, शिवांश तिला बाजूला करत बोलला. खरं तर आता त्याला जुलीला टच करायची सुद्धा इच्छा नव्हती. पण ती चिपकू त्याला अशी काय चिपकत होती की रागातच खरं, पण शिवांशने तिला टच करत बाजूला केलं. तू मला का बाजूला करतो? काय कमी आहे माझ्यात? त्या बहनजी प्रियापेक्षा तर मी नक्कीच छान आहे. US मध्ये मुलं मागे मागे करतात माझ्या, आणि तू असं लांब पडतोस, घाबरतोस का? जुली पुन्हा शिवांजवळ जाण्याचा प्रयत्न करत बोलली. शट अप. माझ्या बेटूबद्दल बोलू सुद्धा नको. तिच्या पायाच्या नखांची सुद्धा सर येणार नाही. आता तू ड्रंक आहेस म्हणून, नाहीतर सरळ केले असते तुला. शिवांशने जुलीला जोरात धक्का दिला. तशी जुली अडखळत खाली पडली. आधीच ती इतकी ड्रंक होती ना की तिला उभं सुद्धा राहता येत नव्हतं. सतत हलत होती. त्यात तिला शिवांशचा धक्का कसा सहन होणार ना? एका धक्क्यात शिवांशने तिला तिची जागा दाखवली होती. हो, खाली जमीन. हीच तिची लायकी होती. जुलीला वाटलं होतं ती ड्रिंक करेल, शिवांशला रोमॅन्टिक टच करेल, तर शिवांश पाघडेल आणि जुलीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. मग जुली त्याला ब्लॅकमेल करून नेहमीसाठी स्वतःचं बनवेल. पण जुली हे विसरली की तो शिवांश जहागीरदार होता. कितीतरी मुली त्याच्यासोबत एक रात्र घालविण्यासाठी सुद्धा तयार असायच्या, पण त्याने आपली मर्यादा कधीच ओलांडली नव्हती. आपल्या बायको, आपल्या बेटूशिवाय त्याचं मन कधीच कोणासमोर झुकलं नाही आणि झुकणारही नव्हतं. मग अशा कितीही जुली आल्या तरी त्याला काहीच फरक पडणार नव्हता.
त्याच्या मनातली त्याच्या बेटूची जागा कधीच कुणी घेऊ शकत नव्हती. आणि तो हे सुद्धा चांगलाच जाणून होता की जुलीसारख्या मुली कधीच कुणा एकाच्या नसतात. म्हणून जुलीला तिथेच टाकून तो समोर निघालाच होता की तिच्या येणाऱ्या शब्दाने त्याचे पाय जागीच थांबले आणि त्याचं हृदय आपल्या बेटूच्या काळजीत धडधडू लागलं. शिव बेबी, तू मला तर थांबवशील, पण त्याला कसं थांबवशील जो तुझ्या त्या थर्ड क्लास बायकोला? जुली अडखडत बोलली. आता तिचे डोळे नशेने भारी झाले होते आणि जीभ सुद्धा जड झाली होती. पण नशेत बोललेले तिचे ते अर्धवट शब्द सुद्धा शिवांचा जीव काढायला पुरेसे होते. त्याने मागे वळून एकदा पाहिलं तर जुली तिथेच फरशीवर नशेत डुलत बडबडत होती. शिवांश तिला तिथे सोडून तसाच आपल्या बेटूला शोधात निघाला. त्याला काहीही करून आपल्या बेटूला शोधायचं होतं. तिच्या काळजीत त्याचं मन घाबरं झालं होतं. हृदय फार वेगाने पडत सुटलं होतं. तिच्यासोबत काहीच वाईट घडू नये, ती सेफ असावी इतकंच या क्षणी त्याचं मन बोलत होतं. इकडे जयप्रियाला हाताला धरून एका रूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर यावेळी एक प्रकारचं राक्षसी हसू होतं. तर प्रियाला मात्र काहीच भान नव्हतं. तिच्यावर आता नशा चढली होती. आपण कुठे आहोत, काय करतो आहोत, कुणासोबत आहोत याचं तिला काहीच भान नव्हतं. ती आपल्याच धुंदीत होती. त्यात तिचा हा ड्रेस काढण्यासाठी वरवडत होते. जय तिला घेऊन रूममध्ये आला तशी प्रिया त्या पूर्ण रूमवर फिरत होती आणि सतत तिची काहीतरी बडबड सुद्धा सुरू होती. जय जसा दरवाजा लावून पलटला त्याला प्रिया आपल्या ड्रेसची चेन काढताना दिसली. तर जयला मात्र आपलं स्वप्न साकार होताना बघून त्याच्या डोळ्यात चमक उतरली होती. फायनली बेबी डॉल, आता आपल्या मधात कुणीही येणार नाही. आज फक्त मी आणि माझी बेबी डॉल. बोलत जयने आपला कोट काढून फेकला आणि शर्टची एक एक बटन काढत तो प्रियाच्या दिशेने चालू लागला. इकडे शिवांश मात्र कासावीस होऊन प्रियाला शोधत होता. त्याला आता भीती वाटू लागली होती. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्याने आतापर्यंत जवळजवळ सगळीकडे शोधलं होतं, पण त्याला प्रियाची काहीच माहिती मिळाली नव्हती आणि ती घरी सुद्धा गेली नसेल याची पक्की खात्री शिवांशला होती. कारण त्यानेच पौर्णिमाजी यांना सांगितलं होतं की तो प्रियासोबत येणार, म्हणजे ती त्यांच्यासोबत गेली नव्हती. त्या जुलीचे ते शब्द ज्यात स्पष्ट होतं की ती कुणातरी बद्दल बोलत होती. नेमका कोण आहे तो याचा त्याला पत्ता लागत नव्हता. फक्त तो जो कुणी आहे त्याने प्रियाला काही करू नये इतकंच त्याला वाटत होतं आणि तो तसाच वेडापिसा होऊन प्रियाला शोधत होता. शिवांश शोधू शकेल का प्रियाला वेळेत? जयचे इरादे होतील का पूर्ण? पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.